नमस्कार मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या दिनानिमित्त इला फाउंडेशन आणि समर्थ फाउंडेशन यांच्या सहभागाने पातूर येथे जंगलामध्ये वनविभागातर्फे काही बांधारे आम्ही घालणार आहे. त्यानिमित्त आम्ही आता अकोल्याहून एक 8-10 लोक पातूरला निघालेलो आहोत. भल्या पहाटे 5 वाजता आम्ही इथून निघतो आहे आणि तिथे पोचून त्याच्यानंतर बंधारे जे घालायचे आहेत ते काम आम्ही करू. आमच्यासोबत मुख्य जे संघटक आहेत ते आहेत दीपक जोशी. आता पहाटे हे सगळे आमचे व्हॉलेंटियर्स जमलेले आहेत आणि आम्ही 3 गाड्यांमधून पातूरच्या वन विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊ. साधारण तासभर वेळ लागतो. हे आता आम्ही पातूरच्या वन विभागाच्या कार्यालयात पोचलेलो आहोत. इथे जे फॉरेस्ट ऑफिसर आहेत गव्हाणे साहेब, ते आमचं आता चहा पाजवून स्वागत करतील. त्याच्यानंतर ते आमच्यासोबत येतील. त्यांच्या गाड्या राहतील. कारण काय आहे की पुढे जंगलामध्ये जे रस्ते आहेत ते उबडखाबड आहेत. तिथे पॅसेंजर कार चालणं थोडंसं अवघड असतं. त्याच्यामुळे तिथे त्या एका स्पॉटला सगळ्या गाड्या उभ्या करून आणि त्यांच्या गाड्यांमधून किंवा पायी असे 2 ऑप्शन आहेत. ते गाडी जिथे आम्ही उभी करणार आहे हे सगळे आमचे मेंबर्स थांबलेले आहेत आणि आता आम्ही त्यांच्या गाडीमधनं जंगलातला जो भाग आहे त्यांनी चाललेलो आहोत. आमच्या गाड्या आम्ही उभ्या करून दिलेल्या आहेत एका ठिकाणी आणि हा पुढचा जंगलचा रस्ता जो आहे तो अतिशय उबडखाबड आहे. तर त्याच्यामुळे आमच्या गाड्या आम्ही जंगलात घालणं काही बरोबर नसतं. त्याच्यामुळे ते उभ्या करून दिलेत. आता हे तुम्ही आजूबाजूचं सुंदर जंगल बघू शकता. हा मे महिना आहे. पानगळती झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि आता इथे आम्ही पुढे जाऊन त्यांनी त्यांचे जे मचाण आहेत त्या मचाणाच्या समोर एक जागा निवडलेली आहे आणि तिथे आम्ही एक पाणवठा तयार करणार आहोत. कारण जंगलामध्ये आता उन्हाळ्यामध्ये पाण्याचं शॉर्टेज असतं. पशु पक्षी हरणं या सगळ्यांना पाणी हवं असतं आणि नैसर्गिक काही पाणवठे असतात. इन ॲडिशन टू दॅट हे असे कृत्रिम पाणवठे तयार केले जातात ज्याच्यावरती प्रामुख्याने पक्ष्यांचे थवे जमतात. हरणंही येतात, रानडुकरंही येतात, सगळेच प्राणी येतात. तर ते असे कृत्रिम पाणवठे तयार करून त्याच्यामध्ये मग टँकरनी किंवा पाईपनी पाणी सोडलं जातं आणि पशु पक्ष्यांची तृष्णा भागवली जाते. तर अशा पद्धतीने उन्हाळ्यात त्यांची काळजी घ्यायचा प्रयत्न असतो. तर आता हे आमचं मार्गक्रमण चालू आहे त्या स्पॉटकडे. काही लोक गाडीत, काही लोक मोटरसायकलवर आणि काही लोक पायी असं आमचं मार्गक्रमण चालू आहे. सकाळी अजून सूर्य वर यायचं आहे त्याआधीच हे आमचं भ्रमण चालू आहे. अतिशय सुखद असं जंगल भ्रमण आहे हे. पातूरचं जंगल आहे हे. आता हे आम्ही त्या स्पॉटला पोचलेलो आहोत आणि ही काही मंडळी पायी येते. त्यांची फॉरेस्टची गाडी आहे, त्याच्यामध्ये आमच्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत आणि तिथून आता आम्ही ज्या स्पॉटला तलाव खोदायचा आहे
त्या स्पॉटला जाऊ. तिथे ते मार्किंग करतील असं गोल. त्याच्यानंतर सगळे व्हॉलेंटियर्स मिळून कोणी खोदेल, कोणी फावड्यानी माती जमा करेल, असं सगळं श्रमदानातनं ते तळं उभारणार आहे. आम्ही आमच्या गाड्या सोबत आणल्या होत्या, त्या खाली एका ठिकाणी उभ्या करून देऊन आणि हे बाकीची सगळी मंडळी जी आहेत ही 1-1.5 किलोमीटर पायी चालत आली. कारण वरचा रस्ता खूप उबड-खाबड आहे, त्याच्यात छोट्या गाड्या चालू नाही शकत. त्याच्यामुळे त्या प्रजातीची झाडं वर घ्या थोडं, वर घ्या डोक्याला वर लागेल करायला, वर घ्या वर 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 तेवढं आमचं झालं. हा आजच्या कार्यक्रमाचा तिथे फलक लावलेला आहे, बोर्ड लावलेला आहे की 5 तारखेला पर्यावरण दिन जो आहे त्याच्या निमित्ताने आम्ही इथे तलाव खोदणार आहोत. आणि इला फाउंडेशन पुणे आता हे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. आधी तिथे जे वरती थोडे दगडगोटे जे आहेत ते बाजूला करून ती जागा मोकळी केली जाईल. त्याच्यानंतर ती आखली जाईल गोल अशी आणि मग ॲक्च्युअल खोदाईला सुरुवात होईल, माती काढायला सुरुवात होईल. साईडला कडेला ती सगळी माती लावली जाईल. इला फाउंडेशन पुणे त्यांचं अकोला युनिट आणि सामर्थ्य फाउंडेशन अकोला त्यांचं सर्व व्हॉलेंटियर्सचं स्वागत करतो. वन विभाग आणि इला फाउंडेशन सामर्थ्य फाउंडेशन यांच्यामध्ये आज आपण ॲक्टिव्हिटी करतो. 3 ॲक्टिव्हिटी आहेत. वन्यप्राणी स्पॉट, हा स्पॉट म्हणजे ह्या बाजूला जर आपण बघितलं तर मोरणा धरण आहे, जवळपास 2.5-3 किलोमीटर लांब आहे.
आणि इकडे पाण्याचं कुठलाही स्रोत नाही. आणि इथून पलीकडचा जो आपला भाग आहे त्या भागात ऑलरेडी पाणवठे एक्झिस्टिंग आहेत. बऱ्यापैकी ह्या भागामध्ये आहे ना जवळपास इकडं 2-3 किलोमीटर इकडं 2-3 किलोमीटर कुठेच पाणवठा किंवा पाण्याचे नैसर्गिक स्रोत सध्या वन्य प्राण्यांसाठी उपलब्ध नाहीत. त्याच्यामुळं आणि आपलं हे मागं बघितलं तर बांबू मचान जे बनवलेलं आहे ना त्या मचानाच्या समोर घेण्याचा उद्देश आहे की रात्री किंवा बुद्ध पौर्णिमेला सुद्धा आपल्याला सेन्सस करण्यासाठी सुद्धा या पाणवठ्याचा उपयोग होईल म्हणून ही जागा निवडण्यात आलेली आहे. जनरली आपण पाणवठ्याचे ह्याच्यामध्ये बनवतो जंगलामध्ये तर ते इको फ्रेंडली पाणवठे म्हणतो त्याला आपण. सेंटरला 1 मीटरपर्यंत आपण खोदकाम करतो आणि साईडला स्लोप ठेवतो म्हणजे बशीचा आकार कसा असतो तसं आपण आधी सर्वात आधी खोदकाम करून घेतो. 6 मीटर व्यासाचं पूर्ण एक दगडाची पिचिंग तयार करून घेणार आहोत आणि जे बाजूचे काठ आहे ते माती वगैरे टाकून बुजून घेणार आहोत आणि जनरली जे साईडचे काठ आहेत ते थोडेसे आता हे आखायचं काम चालू आहे वन विभागातर्फे. किती रेडियसचा तो बनवायचा तलाव ते त्याच्यानंतर त्याचं मार्किंग होईल आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात होईल. टप्प्याटप्प्याने हे काम होईल. आता हा पहिला टप्पा आहे आखणीचा. आपण काय करूयात काय volunteers आहेत ना आपल्याला पिचिंगसाठी भरपूर दगड लागणार आहेत. आजूबाजूचे जे थोडेसे ह्या साईजचे दगड त्या साईजचे दगड आहेत काही ह्या साईडला काही त्या साईडला असे थोडेसे जमा करूयात. काही लोक म्हणजे काम करतील खोदकामाचं फक्त मोठे साईजचे दगड भरपूर आहेत. ही आखणी आता पूर्ण झालेली आहे आणि खोदाईला सुरुवात झालेली आहे.
हे असे 3 थर आहेत त्याचे. मधला जो आहे खड्डा तो थोडा मोठा आहे, साईडचा थोडा कमी आहे. असा स्टेप बाय स्टेप तो तलाव खोदला जातो आहे 3 लेयरमध्ये. तो खोदून झाल्यावर त्याच्यामध्ये गवत टाकण्यात येईल, त्याच्यावरती पॉलिथिन अंथरलं जाईल आणि मग त्याच्यावरती गोट्यांचा एक थर, पक्षी प्राणी यांचे पाय घसरू नये म्हणून त्याच्यात टाकला जाईल आणि त्याच्यानंतर पाणी सोडलं जाईल. हा मधला थर खोदून झालेला आहे आता. हे ट्रायल म्हणून आधी पॉलिथिन टाकून त्याचा अंदाज घेतला जातो आहे की ते पुरतं आहे की नाही. आणि त्याच्यानंतर आता पॉलिथिन बाजूला करून आता खाली गवत अंथरण्यात येईल पूर्ण 1 लेयर, आणि मग त्या गवतावरती ते पॉलिथिन अंथरलं जाईल. आता हे पॉलिथिन गवत अंथरून झालं आहे, त्याच्यावरती ते पॉलिथिन अंथरण्यात येईल आणि मग त्या पॉलिथिनवरती दगडाचा एक पूर्ण थर असा अंथरण्यात येईल. हे आता दगड पास ऑन करायचं काम चालू आहे. सगळेच त्याच्यावर भिडलेले आहेत. सगळे व्हॉलेंटियर्स, कर्मचारी वनविभागाचे, स्वतः साहेबसुद्धा जातीने काम करतात आहेत.
हे आता बरंचसं काम झालं आहे, थोडं थोडं राहिलं आहे, दगड लावायचे अजून. ते पूर्ण झाले दगड लावून की त्याच्यानंतर वनविभागातर्फे आमच्या नाश्त्याची सोय केलेली आहे. तिथे नाश्ता आणि चहा होईल आणि मग त्याच्यानंतर या तळ्यामध्ये पाणी सोडून आणि ते काम पूर्ण होईल. हे आता जवळपास गोटे अंथरून झालेले आहेत आणि सगळ्यांनी एक फोटो काढला त्याच्यासमोर. त्याच्यानंतर हे आता आम्ही नाश्त्याकरता बाजूच्याच जे मचाण आहे तिथे आम्ही जमलो आहोत. सगळे नाश्ता करू, चहा पिऊ आणि मग त्याच्यानंतर ते जे कृत्रिम पाणवठा तयार केला होता त्याच्यामध्ये पाणी सोडण्यात येऊन कामाची पूर्तता होईल. हे आता आमचा नाश्ता उरकत आलेला आहे आणि उरकल्यानंतर आता हे टँकरनी पाणी सोडण्यात येतं आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे 3-4 तास श्रमदान केलं त्याची फलश्रुती ही आहे की आता त्या जंगलामध्ये हा एक पाणवठा पशु पक्षी प्राण्यांना उपलब्ध झालेला आहे. तर पर्यावरण दिन जो साजरा केला जातो तर प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही पर्यावरणाकरता करत असतो. कोणी झाडं लावतात. आता आमच्याबरोबर आलेला एक ग्रुप जो होता समर्थ फाउंडेशनचा, त्यांनी सीड बॉल तयार केलेले होते. म्हणजे मातीच्या गोळ्यांमध्ये सीड्स होते आणि ते त्यांनी पेरले. जवळपास 400-500 सीड बॉल त्यांनी इथे पेरलेले आहेत. आता हे पाणी सोडतात आहेत, ते पाणी फुल भरेल. तर प्रत्येकजण पर्यावरणाकरता काही ना काही करत असतो. करावं, ज्याला जमेल त्यांनी करावं. तर त्याचा मी आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो टाकला आहे. तो तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर कळवा. माझं चॅनल आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ मी आता इथे संपवतो कारण हे कार्य इथे पूर्णत्वास आलेलं आहे आणि जंगलामध्ये हा पाणवठा आता सगळ्यांकरता पशुपक्षी यांच्याकरता उपलब्ध झालेला आहे. तेव्हा आजचा हा सोहळा इथे संपन्न झाला. थँक्यू. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.